नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. विजय वळवी गोदीपूर शहादा, विद्या अंबरसिंग नाईक लोभाणी, श्री निंबाजीराव बागुल सर नंदुरबार, अक्षय प्रकाश वसावे चिंचपाडा, संतोष माळी नेऊबण तळोदा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर येथील रहिवासी असलेला नितेश वळवी वय 23 याच्याकडे मोटारसायकल चालविण्याचा परवाना नसतानाही त्याने दुचाकीवर अक्कलकुवा बसस्थानक परिसरात स्टंटबाजी करताना आढळून आला. दुचाकीचे एक चाक वर करून अशा पद्धतीने वाहन चालविल्याने परिसरातील प्रवासी व नागरिकांच्या जीवितास तसेच वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाला. सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोशी अमरसिंग वसंत पाडवी यांच्या फिर्यादीवरून नितेश वळवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोशी दिनेश कोळी करीत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम वालंबा पाटीलपाडा येथे परिसरातील स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यात आलेल्या मक्यात मेलेले उंदीर, माती तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. निकृष्ट दर्जाचा मका लाभार्थ्यांच्या माथी मारला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित धान्याचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा टप्पा पूर्ण झाला असून यात राज्यातील 9,78,00,000 मतदारांपैकी 75,52,000 मतदार अनुपस्थित अथवा सापडले नाहीत, तर 17,00,000 मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहरासाठी वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी पिंपळनेर चौक येथून भव्य मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली. मोर्चाची सुरुवात पिंपळनेर चौक येथून होऊन करंजी ओवारा, शीतल सोसायटी, लाईट बाजार मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चा पोहोचला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथेही पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9 जून 2023 रोजी केलेल्या कारवाईत शहाडा वनपरिक्षेत्रातील 17,000 रुपयांच्या लाच प्रकरणी काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुन्हा मोठी कारवाई करीत जयनगर बीटच्या वनपालास अटक केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर लाच प्रकरणात आणखी एका वनकर्मचाऱ्यास अटक झाल्याने या लाच प्रकरणातील व्याप्ती वाढली असून वनकर्मचारी चांगलीच धास्तावली आहेत. परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. परिवर्तनासह विकासाची कामे करण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी भविष्यात भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद करण्यासाठी चांगल्या विचारांच्या लोकांना निवडून द्यावे असे आवाहन करत परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. शहादा दोंडाईचा रोडवरील अंद्रतबारीवरील रेणुकामाता मंदिर परिसरात सामाजिक वनीकरण शहादा, रेणुकामाता सेवाभावी संस्था अंद्रत टेकडी, वृक्षारोपण संवर्धन प्रतिष्ठान, नरहरी सोनार ज्येष्ठ नागरिक संघ शहादा, जिजाई प्रतिष्ठान अंद्रत, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ शहादा, स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ मंदाणे, सावता फाउंडेशन अंद्रत यांच्या विद्यमाने विविध प्रकारची 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, जीवननगर पुनर्वसन परिसरात बहुतांश शेतकऱ्यांकडून जून महिन्यात स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, चारा मकाची लागवड करण्यात आली होती. यावेळेस मक्याचे कणीस परिपक्व झाले असून जिल्ह्यातून तसेच गुजरात राज्यातून व्यापारी मका कणीस खरेदीसाठी येत असून त्यांच्याकडून मका तोड करून वाहतूक करण्यात येत आहे. तसेच उर्वरित चारा शेतकऱ्यांकडून विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असून आर्थिक मोठी उलाढाल होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तळोदा येथील भुई गल्ली परिसरातील अत्यंत जीर्ण झालेल्या विद्युत तारा तातडीने बदलून त्याऐवजी सुरक्षित केबल टाकण्यात यावी या मागणीसाठी राजे ग्रुप आणि भुई गल्लीतील शेकडो रहिवाशांच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आलेला असताना महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निवेदनात वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा सकाळी 10 वाजता शासकीय ITI नंदुरबार येथे पार पडेल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली आहे. नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील श्रावण मासानिमित्त श्री महादेव मंदिरात गावातील महिला मंडळाच्या पुढाकाराने महिनाभर अखंड रामधून सुरू करण्यात आली आहे. रामधुनेच्या भक्तिमय स्वरांनी संपूर्ण बामडोद नगरी दुमदुमून गेली असून गावात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शेतपाणंद रस्त्यांसाठी 1600 प्रस्ताव बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार दत्ता जाधव यांनी सादर केला. त्यानंतर महसूल विभागाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेसाठी तालुक्यातून 1600 प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जुलै अखेरपर्यंतचे सर्व अर्थसहाय्य संबंधित लाभार्थ्यांना अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री जनारोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये तब्बल 214 विशेष आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा व तपासण्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार धामणे यांनी कळविली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.